झी 24 तास एक पाऊल पुढे। पाहुयात क्रीडा विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडी झटपट। दिल्ली डेअरडेव्हिल्सनं डेक्कन चार्जर्सचा पराभव केला। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन 188 धावांचं जबरदस्त आव्हान ठेवणाऱ्या डेक्कनला वॉर्नर नावाच्या तुफानानं उद्ध्वस्त केलं। डेव्हिड वॉर्नरनं ठोकलेल्या नाबाद शतकामुळे दिल्लीनं 9 गडी व 20 चेंडू राखून जबरदस्त विजय मिळवला। या विजयानं दिल्ली आता पॉइंट टेबलमध्ये नंबर 1 झाली आहे। चेन्नई सुपर किंग्सनं राजस्थान रॉयल्सचा 4 गडी व 11 चेंडू राखून पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सनं 126 रन्स केले। या रन्सचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सनं 6 विकेट्सच्या बदल्यात 127 रन्स करत सहज विजय मिळवला। या विजयानं चेन्नई सुपर किंग्स पॉइंट टेबलमध्ये 4थ्या स्थानावर आली आहे। डेक्कन चार्जर्सच्या बॉलर्सचा धुव्वा उडवणाऱ्या वॉर्नर नावाच्या तुफानानं केवळ 54 बॉल्समध्ये 109 रन्स केले। त्याला मॅन ऑफ द मॅच किताब देऊन गौरवण्यात आलं। तर चेन्नई सुपर किंग्सचा बॉलर बेन हिल्फेनहॉसनं 4 ओव्हरमध्ये 1 मेडन व 8 रन्स देत 2 विकेट घेतल्या। त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आली। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पुणे वॉरियर्स यांच्यात पुण्याच्या होम ग्राउंडवर मॅच रंगणार आहे। IPLच्या टॉप 4 मध्ये स्थान पक्क करण्यासाठी बंगळुरूला उर्वरित सर्व मॅचेस जिंकावे लागणार आहेत। तर लीगमधून बाहेर पडलेले पुणे वॉरियर्स बंगळुरूला पराभवाचा धक्का देत मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत असतील। आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये महासेंचुरीचा वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पश्चिम बंगाल सरकारकडून सत्कार केला जाणार आहे। मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 12 मे रोजी ईडन गार्डन स्टेडियमवर मॅच रंगणार आहे। या मॅच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सचिन तेंडुलकरचा सत्कार करणार आहेत। वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यानं लंडन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचा आत्मविश्वास मिळाल्याचं भारतीय वर्ल्ड चॅम्पियन महिला तिरंदाज दीपिका कुमारीनं म्हटलं आहे। तुर्कस्तानमधील अंताल्या इथं पार पडलेल्या वर्ल्ड कप टुर्नामेंटच्या रिकर्व प्रकारात दीपिकानं पहिल्या आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलची कमाई केली। सलग 2दा लंडन ऑलिम्पिक पूर्वीच्या क्वालिफाईंग टुर्नामेंट्समध्ये क्वालिफाय करण्यात अपयशी ठरलेल्या सुशील कुमारनं अखेर लंडन ऑलिम्पिकचं तिकीट बुक केलंय। आता सुशील कुमारनं लंडन ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडल आपलं लक्ष असल्याचं सांगितलंय। सुशीलनं 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत ब्रॉन्झ मेडल जिंकून देण्याची किमया केली होती। माद्रिद ओपन टुर्नामेंटच्या सेकंड राऊंडमध्ये वर्ल्ड नंबर 3 रॉजर फेडररनं कॅनडाच्या मिलोस राओनिकचा कडवा प्रतिकार मोडीत काढत 4-6, 7-5, 7-6 नं विजयाची नोंद केली। मार्च महिन्यानंतर फेडेक्स पहिल्यांदाच कोर्टवर मॅच खेळण्याकरता उतरला होता। रॉजर फेडररची तिसऱ्या राऊंडमध्ये 14वा सीडेड फ्रान्सिसी प्लेयर रिचर्ड गास्केटची गाठ पडणार आहे। ऑलिम्पिकची तयारी म्हणून ग्रीसमधील प्राचीन शहर ऑलिम्पिया इथं लंडन ऑलिम्पिक टॉर्चचं प्रज्वलन करण्यात आलं। हेरा मंदिरात सूर्यकिरण आणि भिंगाच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीनं पार पडलेल्या या सोहळ्यात ऑलिम्पिक टॉर्च प्रज्वलित करण्यात आली। ही टॉर्च फिरवण्याचा पहिला मान ग्रीसचा वर्ल्ड चॅम्पियन स्विमर स्पायरोस गियानिओटिसला मिळाला। भारतीय हॉकी टीमला ब्लू टर्फ आणि येलो बॉलनं खेळण्याचा अनुभव नसल्यानं लंडनमध्ये नुकत्याच संपलेल्या टुर्नामेंटमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया भारतीय हॉकी टीमचा पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट संदीप सिंगनं दिली आहे। मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान संदीप सिंग, सरदारा सिंग, शिवेंद्र सिंग आणि SP सुनील हे भारतीय हॉकी टीममधील प्लेयर्स उपस्थित होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।